जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. काल तू मला घराबाहेर अडकवलं होतंस ना, आज मी तुला खोलीत डांबून ठेवणार आहे. अजय विजय तर घरात नाहीच आहेत, पण माझ्या परवानगीशिवाय विमलही दार उघडणं शक्य नाही. त्यांचं असं म्हणणं होतं की तानाजी जरी छाती ठोकपणे सांगत असेल की जोगदंडाने त्याला मारलं, तरी त्याचं प्रूफ ते काय? प्रूफ माझ्याकडे आहे. हो, मी खरं सांगतोय. काय प्रूफ आहे ते तरी सांगा. कुठे होतात तुम्ही? किती वाट पाहिली तुमची? अगं आम्ही येतच होतो तेवढ्यात गोखले मॅडमचा फोन आला. अरे बापरे, त्यांना काही सांगितलं नाही ना? नाही, मुद्दाम काही सांगावंच लागलं नाही त्यांना. म्हणजे? अगं त्यांना पूर्ण कल्पना होती. म्हणजे अतुलाचे वडील समोरच होते. अतुला फोनवर रडत होती. म्हणजे अतुलाने फोन केला होता? पण ते कसं शक्य आहे? का त्यात अशक्य काय? अरे मालकीणबाईंनी तिला आत कोंडून ठेवलं तर ती बाहेर कशी येईल? पण मी हाका मारते तर तिने ओ नाही दिली. म्हणजे ती अजून आतमध्येच आहे? चल लोक. तुम्ही दोघ जण होतात कुठे? किती शोधलं मी तुम्हाला. बांधावर बघितलं, मळ्यात बघितलं, देवळात बघितलं, त्या गुरुवाला सुद्धा विचारलं. नाहीतरी तो गुरव ना हल्ली तोंड वाकडं करून बसलेला असतो. त्याला विचारलं मी, म्हटलं दोघांना कुठे बघितलंस का? तर काहीच बोलला नाही. पण तू का आम्हाला एवढं शोधत होतीस? कारण काही न सांगता घराबाहेर जाण्याची रीत नाही ना आपली, म्हणून. मग काल रात्री तू घराबाहेर गेली होतीस ते? हे तू आईला विचारतोयस? ही जी रीत सांगितलं ना मी, ती मुलांसाठी. आणि तसंही दरवाजा बंद करून मला काल तुम्ही जाब विचारलातच ना. म्हणून आज तू अतुलाला बंद करून ठेवलंयस? हिने सांगितलं वाटतं. आता त्यावरनं वाद नकोय. आधी दार उघड आणि त्या पोरीला बाहेर काढ. लोकांची पोर आपल्या घरात राहते. लोकांची पोर कशासाठी? तुमच्या लेकाशी लग्न केलं ना तिने. काय रे? हो, आणि म्हणूनच मी रिक्वेस्ट करतोय तिला बाहेर काढ. अरे तिला कोंडून घातलंय मी, म्हणजे काळ कोठडीत नाही ठेवलेलं. तिने जसं आतून कडी घातली होती ना, तशी मी बाहेरून कडी घातली. माझ्या परवानगीची वाट बघतेस? जा कडी काढ आणि बाहेर काढ तिला. मामाजी. अगं बाई, आता असं सांगू नकोस की तिने आतमध्ये गळफासच लावून घेतला. बाई 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 बाई, जरा खोलीत बंद काय केलं लगेच गळफास? तू जरा गप्प पाहिस. काय झालं ग? अतुला आत नाहीये, कोणीच नाहीये खोलीत. अरे असं कसं होईल? दाराला बाहेरून कडे आणि ती आतून. इकडे इकडे ये. गुमान इथे उभी राहा. हे बघ, तुला इथे आत्ता मी जमिनीत गाडू शकत नाही, तुलाही माहिती आहे. हा, उभी राहा इथे. मालकीणबाई, अतुला कुठे आहे? अगं, तिला गिळायला मी काय अजगर आहे का की जबडा उघडला आणि घातली घशात?
तू बाहेरनं कडी काढून आत गेलीस ना, मग बाहेरून कडी असताना ती आतून कशी पसार झाली हे मला कसं कळणार आहे? आणि ऐक, ती पोरगी जर तोंड काळं करून कायमची गेली आणि पोलिसात तक्रार करावी लागली तर तू पोलिसांना सांग, म्हणावं माझ्या प्रेमळ आणि तत्वनिष्ठ सासूबाईंनी तिला खोलीमध्ये बंद करून ठेवली हे खरंय, पण आतून ती कशी पसार झाली, कुठे गेली हे आम्हाला माहिती नाही. अहो नुसते उसासे सोडू नका, त्याने काही होणार नाही. काहीतरी ठोस निर्णय घ्यायला हवाय. काय तो एकदा सोक्ष मोक्ष लावून टाका, पण वास झाला ते. तू बाबांना का सांगतोयस? आपण काही वेगळं वागतोय का? बघ आता या क्षणी आपल्याला अतुलापर्यंत पोहोचायचंय, बाकी कशाचाही विचार करायचा नाहीये. अरे बंद खोलीतून निघून गेलीये ती, नाहीशी झालीये. कुठे शोधणार आहेस तिला? बघ, काळजी करू नकोस. अतुला हुशार आहे. इथून नाही सोडण्याचा निर्णय कदाचित तिने स्वतः घेतला असेल. स्वतः घेतला असेल म्हणजे तिला इथून जावंसं वाटलं असेल. आपण कुणालाही न सांगता निदान मला तरी सांगायला होतो ना तिने. बाबा, आता काय करायचं आपण? जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. बाबा, आता काय करायचं आपण? मुख्य म्हणजे आता तुझ्या आईवर लक्ष ठेवायचं. आणि काय? एक काम कर, तू अगोदर प्रधानांकडे जा आणि सगळं सविस्तर सांग. त्यांना म्हणावं तुला इथून नाहीशी झाली. कसं तरीच वाटतंय हे सगळं. अरे असं बेचैन होऊन कसं चालायचं? आणखी कुठल्या कुठल्या गोष्टीला सामोरं जावं लागेल देव जाणे. मी जाऊन येतो प्रधानांकडे. तुम्ही जरा प्लीज याला सांभाळा.
वहिनीबाई, तुम्हासनी समजत हवं असताना कशा पायी रडतायसा? डोळं पुसं बघा. त्याने काय माहितीये मला? तुला काय वाटतं अतुला काय मला सांगून गेली? मला नाही माहिती ती हे घर सोडून का गेली, का तिला कोणी नाहीशी केली. वहिनीबाई हळू बोला. अहो कोणी ऐकलं म्हणजे? कोणीतरी म्हणजे कोण? सांग ना. कोणीतरी म्हणजे कोण? मालकीण बाईच ना? ऐकू देत त्यांना. एका मागोमाग एक या घरातली माणसं नाहीशी होतात आणि त्यांना जर काय माहिती असेल ना तर अशा घरात राहायची मला इच्छा नाहीये. मग कुठं जाणार तुम्ही? कुठेही जाईन, कशीही राहीन. अहो असं काय बोलतायसा? खरं तेच सांगते. ताने मी आगतिक असेन पण लाचार नाही, कोडगी नाही. आणि अशा भयान वातावरणात जगायला मी बांधील नाही. माझी बांधिलकी फक्त त्यांच्या बरोबर होती. अहो तेच मी म्हणते, बाकी कुणाचा बी विचार करू नका, फक्त याचाच विचार करा. यांचा विचार करायला ते आहेत कुठे समोर? अहो आता या वक्ताला नसतील, पण केव्हा तरी येतीलच ना. वा केव्हा तरी म्हणजे कधी? येतील, लवकरच येतील बघा. नको ताने, नाही ती स्वप्न दाखवू नको सगळं मला. अहो असं काय बोलतायसा? खरं तेच सांगते. माझा आता कोणावरही विश्वास राहिलेला नाहीये. वहिनीबाई, अहो देवाची आण घेऊन सांगते, तुम्ही कुणावर बी विश्वास ठेवू नका. अहो त्याची काय बी गरज नाही. पण तुम्ही मनात जी श्रद्धा जपली आहे ना, त्या विश्वासाला तडा मात्र जाऊ देऊ नका. अहो तीच तर तुमची ताकद आहे. आणि या श्रद्धेच्या जोरावर एक ना एक दिवस तुम्ही तुमचं सौभाग्य परत आणणार. हो याची खात्री आहे मला. थांबा, मी आलेच. ताने, अगं ए ताने, बायजा. अगं ए, सगळ्या खपल्या की काय धोत्राच्या बिया खाऊन? ताने, बायजा. ताने मालकीणबाई हाका मारत होत्या. अहो मारू देत, तुमच्या पुढ्यात उभी आहे ना. व नाकाला मिरच्या झोंबल्या असतील त्यांच्या. पण काय म्हणत होत्या बघून तरी? बघते, तुम्ही आधी माझ्या मोर बसा बघू इथं. ही खूण आहे. कधी घरातून जायचा विचार मनात आला ना, ते ह्या खुणीची आठव ठेवा. अहो भरल्या कपालाने तुम्ही या घरामध्ये आलात आणि रिकाम्या हाताने जाणार. ते दादा येणार, अहो नक्की येणार. ते आलं आणि तुम्ही घरात नसला म्हणजे अहो त्यांची काय अवस्था होईल वहिनी, याचा तरी जरा विचार करा. जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. या अतुलाचं गायब होणं माझ्या चांगलंच अंगलट येणारचं दिसतंय. नशीब दाराला बाहेरून कडी होती आणि त्या अवदसेनेच दार उघडलं होतं. हा, जोगदंड सांभाळून घेतील म्हणा. मलाही कळत नाही ती अशी गेलीच का. आता तिला घरात न घेण्याला चांगलं कारण मिळालं. घरातून पळून जाणाऱ्या मुलींना या घरात थारा नाही असं ठणकावून सांगेन तिला. येऊच दे तिला. ताने, ए ताने, कान काय घरी विसरून आलीस का काय? केव्हाची हाका मारतीये मी तुला? अगं चहा थंड झाला.
आणि तुला चांगलंच माहितीये जिभेला चटका बसल्याशिवाय मला चहा घेतल्यासारखाच. काय रे असा काय बघतोयस? हा अरे तो आमचा रोजचा संवाद आहे आणि मी काही तुझ्या वहिनीला काही बोलत नव्हते. तानीच्या नावानं खडे फोडतीये मी. तुलाही चांगलंच माहितीये की नाही मला थंड चहा अजिबात आवडत नाही म्हणून. छान छान चाललंय. का रे काय झालं? मलाच विचारतेस काय झालं म्हणून? अगं या घरची सून नाहीशी झालीये. मग काय करू? डोकं धरून बसू? ती तुझा हात धरून या घरात आली म्हणजे लगेच या घराची सून नाही झाली. ती या घरची सूनच आहे. माटेगावकर आडनाव तीही लावते. हो का? मग माटेगावकर घराण्यातल्या सुना अशा पळून जात नाहीत कुणाला न सांगता. बजावून सांगते मी, पुन्हा जर ती दारात येऊन उभी राहिली तोंड वर करून तर मी तिला घरात घेणार नाही. हे सगळे तू नंतरचे बेत आखतेस. आत्ताच काय ते बोल. तू काय मला जाब विचारतोयस? हो तसं समज. त्यात समजायचंय काय? हे बघ इतक्या चढ्या आवाजामध्ये उभ्या पंचक्रोशीत माझ्याशी कोणी बोलत नाही. तुला काय वाटलं मी तिला घराबाहेर काढली? अरे जी माझ्या टाचेखाली आहे तिला मी. नाही नाही बोल बोल ना. आता अशी गप्प का? कधी कधी माणसाच्या तोंडून सत्य बाहेर निघतच. नाही नाही अहो टाचेखाली म्हणजे मला टाचेखाली असं नव्हतं म्हणायचं. जी माझ्या शिस्तीत आहे, शिस्तीत म्हणजे माझ्या धाकात असं म्हणायचं होतं मला. तर तिचा मी लाख राग केलाय. तिला काढू शकले का घराबाहेर? पण तू अतुलाला खोलीमध्ये कोंडलास हे खरं आहे ना? बघा म्हणजे तिने घराबाहेर जाऊ नये हीच माझी इच्छा होती. हे खरं की नाही? पण मुळात तू तिला खोलीत कोंडलंसच का? वा वा मला जाब विचारतोयस तू उलटा. तिला कोंडलीसच का म्हणून? मग आता तू मला सांग, जेव्हा मी बाहेर गेले होते तेव्हा तिने घराला आतून कडी लावून घेतली होती, मला बाहेर ठेवलं होतं, तेव्हा नाही तिला जाब विचारलास तू? तेव्हा नाही तिला विचारलंस की आई घराबाहेर असताना तू आतून कडी का लावून घेतलीस? काय? अरे हो बरी आठवण केलीस. कसली आठवण? नाही मला तुला काही विचारायचं आहे. तू कुणालाही न सांगता न विचारता एवढ्या रात्री कुठे गेली होतीस? अच्छा म्हणजे माझी उलट तपासणी घेताय का तुम्ही? तसं समज हवं तर. पण आधी मला सांग कुठे गेली होतीस? अगं सांग ना. गप्प का बसलीस? भानुप्रिया मी तुला अगदी साधा प्रश्न विचारलाय की कुणालाही न सांगता एवढ्या रात्री तू कुठे गेली होतीस? हे बघा मी जकात नाक्यावर गेले होते. तुम्ही लक्ष घालत नाही, हे दोघं शिकताय. मग घरचा व्यवसाय काय असा वाऱ्यावर सोडायचा का? हा प्रश्न तू स्वतःला विचारतेस की मला? मी माझ्या जाण्याचं खरं कारण सांगते. हां खरं सांगतेय. शी आपल्याच माणसासमोर माझ्या वागण्याची सफाई द्यायला लागतेय मला. परमेश्वरा निळकंठा अरे काय वेळ आणलीस रे माझ्यावरती? उत्तर द्यायचं राहिलंय अजून. देते ना मग. भीते का काय? कर नाही त्याला डर कशाची आहे? हे बघा मी खोटं बोलत असेल ना तर परमेश्वर आत्ता माझं कपाळ फोडेल. मला यात टेन्शनपेक्षा काळजी जास्त वाटते. कारण यात माझी ताईसुद्धा जबाबदार धरली जाणार आहे. पण
काका तुम्हाला काय वाटतं म्हणजे अतुला नक्की कुठे गेली असेल? हे बघा, मी तुम्हाला घाबरवतोय असं नाही आहे, पण काय सांगा ना लवकर. म्हणजे तुमच्या कानावर असं काही आलंय का? हे बघ, ताई असं म्हणत होती की इथून गेल्यानंतर अतुलाने तिच्या वडिलांना फोन केला होता